केंद्रदिके रणसंग्राम. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. शेवटची सूचना असेल. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू येणं कंपल्सरी आहे. अक्षय राठोड नॉन स्ट्राईक करेल प्रथमेश पवार. गोलंदाजी धुरा सापडे सचिन पवार. पंचाचा सिग्नल येतोय मित्रांनो. 6 षटकांचा सामना आहे. मोठा सामना आहे. पहिला चेंडू या ठिकाणी अर्थातच पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळीचा चेंडू सुरेख चेंडू आहे. अर्थात कव्हर पडतो. प्रथमेश पवारने ढकललाय. नानाने ढकललाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी अडवणीचा प्रयत्न करेपर्यंत नानाने मात्र झपकन दुसरी धाव देखील पूर्ण केली. अर्थात चतुर गतीने यावेळी 2 धावा पूर्ण केले प्रथमेश पवारने. 2 धावांनी खातं उघडले. 2 धावांनी खातं उघडलं जात आहे. अर्थात फ्रेंड्स 11 या संघाचं 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येला सुरुवात होते. श्रीगणेश होतोय. प्रथमेश गोसावी यावेळेस मारा करतोय. डाब्याचा मारा यावेळेस टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर देखना. अर्थातच क्रिकेटचं सौंदर्य काय असतं आणि मी सगळ्यात मोठा खेळाडू काय दाखवून दिले प्रथमेश पवारने. बेल्टन नाना सुरेख शानदार दमदार फलंदाजी. साधावा. बल्लेबाजी करते हुए सुंदर छक्का जड़ा. इस बार देखिए अगली गेंद और एक बार देखिए सुंदर शॉट के साथ लॉन्ग ऑप्शन दृष्टि गेंद गई बाउंड्री से बाहर. चौके के लिए बाउंड्री से और एक चौका. बहुत सुंदर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज प्रथमेश पवार. अगली गेंद गेंदबाज देखिए प्रथमेश गोसावी. इस बार की गेंद देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर. अंपायर ने कहा खराब गेंद. अंपायर राकेश बोरे ने कहा खराब गेंद. खराब गेंद के साथ हमारे स्कोर करते हुए एक रन के साथ रन बने 13 रन. विनोद आंबरे माजी शाखा प्रमुख तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य विनोदजी आंबरे इथे उपस्थित आहेत. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन बसण्याची कृपा करावी. इस बार की गेंद देखिए सुंदर गेंद डाली हुई गेंद पास तोड़ा और बात की अपील बना रही थी लेकिन अंपायर ने बना किया. अंपायर का नाम बनना कोई डाउट नहीं है. और इस बार देखिए बच गए प्रथमेश पवार. तो रन बने. रन की बात करते पहली बार के अंदर देखिए 13 बने हैं. और इस बार देखिए बल्लेबाजी करते हुए एक छक्का एक चौके के साथ सुंदर बल्लेबाजी. नाना यानी प्रथमेश पवार ऑन स्ट्राइक. अगली गेंद फिर एक बार देखिए गेंदबाजी करके प्रथमेश गोसावी. इस बार की गेंद उड़ाया और गेंद तारामंडल से गेंद गई और एक लंबे छक्के के लिए बाउंड्री से और एक छक्का. पाहिलं तर निश्चित चांगली धुवाधार फलंदाजी सुरू आहे प्रथमेश पवार यांच्याकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू डावकरा गोलंदाज. यावेळेस अकोटप्प्याचा चेंडू क्लास दाखवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भिरकावलाय. 1 बाउंस 2 बाउंस गेंद बाउंड्री से बाहर और एक चौके के लिए. ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी स्पर्धा देखणी स्पर्धा. धावसंख्या जर पहिली धावसंख्या झालेली आहे 23 धावा 23
पहिल्या षटकामध्ये काय समाचार घेतलाय, तुटून पडलाय आणि अर्थात चिंधड्या उडवल्यात गोलंदाजाच्या त्या प्रथमेश पवारने. एक हाती किल्ला लढवला पहिल्या 6 चेंडूचा आणि धावा कुठल्या 23 धावांची खेळी. अर्थातच चांगली सुरुवात केली प्रथमेश पवारने आणि यानंतर मात्र षटक क्रमांक दुसरं सुरू होईल. एकूण 6 षटकांचा खेळ आहे. आपण सकाळपासून पाहिलं 5 षटकामध्ये 95 धावा देखील उभ्या राहिल्या होत्या. त्यामध्ये बाबल्याचा अर्धशतकी खेळी आहे आणि चांगली पारी खेळली होती. सकाळच्या सत्रामध्ये बाबल्या म्हणजेच अजित आंबरे ज्याने चांगली खेळी केली आणि या स्पर्धेला 4 चंद लावलेत. सकाळच्या सत्रामध्ये 95 धावा उभ्या करण्यामध्ये चांगली कामगिरी वंडरबॉय बाबल्याकडून झाली. यावेळेस निश्चितच धावा पाहायला मिळतील. धावाचा पाऊस निश्चित पडेल, कारण एका बाजूला पाहिलं तर नानासारखा फलंदाज आहे, दुसऱ्या टीममध्ये जर पाहिलं तर पप्पू तोडकर देखील आहे जो यष्ट्यांच्या मागे उभा आहे. आणि अर्थात या दोन फलंदाजांकडून निश्चितच क्रीडा रसिकांना मनोरंजन होईल आणि अर्थात त्यासाठी आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या वतीने मनापासून सरसे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही हात म्हणून ही स्पर्धा यशस्वी होते. तुमचं सहकार्य फार गरजेचं आहे आणि तुम्हाला विनंती देखील करतो की सोशल डिस्टन्सिंग आणि त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. यावेळी समत्र गोलंदाज पहा, राईट टप राहुल गेट दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू कट केलाय आणि अर्थातच त्या ठिकाणी जर पाहिलं तर शतरक्षक आहे चेंडू अडवतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र फलंदाजांनी सुंदर काम केले, नॉन स्ट्राईकला पोहोचतोय आणि स्ट्राईकला पुनश्च एकदा तोच फलंदाज येतोय. रन मशीन नाना म्हणजेच प्रथमेश पवार ऑन स्ट्राईक, ज्याने पहिल्या षटकामध्ये एकूण 23 धावा कुठल्या होत्या, तोच आता स्ट्राईक केले प्रथमेश पवार. दर्शन गोलंदाजी करतोय. यावेळेस अनय 11 या संघाकडून दर्शन राईट राऊंड विकेट. या दरम्यानचा चेंडू प्रथमेश पवारसाठी या टप्प्याचा चेंडू दिशा दिले, चेंडू भिरकावलाय. यावेळेस चेंडू जातोय पुनश्च एकदा 4 धावांसाठी. धावसंख्या जर तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 28 वरती पोहोचले. षटक क्रमांक दुसरं दर्शन गोलंदाजी करतोय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रथमेशने हात खोले चौकार लगावला. यावरचा पुढचा चेंडू राईट टप ओव्हर द विकेट. टप्प्यात चेंडू क्लास खेळलाय आणि अर्थात यावेळेस मात्र शतरक्षकने झपकून चेंडू अडवतोय, फेक करतोय. मात्र दुसरी धाव घेण्याची संधी या ठिकाणी थोडीफार निर्माण झाली होती, पण यावेळेस मात्र अर्थातच प्रथमेश आला, चेंडू अडवला आणि अर्थात एका धावीत समाधान मानावं लागलं प्रथमेश पवार याला. धावसंख्या जर पाहिली तर अर्थात फ्रेंड्स 11च्या खात्यामध्ये धावा जमा आहेत 29 धावा. षटक क्रमांक दुसरं महत्वपूर्ण षटक आहे. 6 षटकांचा महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये. एका बाजूला पप्पू तोडकर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठा महागडा खेळाडू अर्थात प्रथमेश पवार म्हणजेच टेनिस विश्वातला नाना. राईट यावेळेचा चेंडू हो हवेमध्ये घातक होऊ शकतो. यावेळेस मात्र पहिला धक्का फ्रेंड्स 11 संघाला. बॅक टू पॅव्हलियन अक्षय आउट. किंमत निर्माण झाली त्याचं कारण मित्रांनो, सगळ्यात मोठी ट्रॉफी कुठे असेल तर अर्थातच जे भगव्या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये जर योगदान कोणाचं असेल तर अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल भारतीय मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय महेशजी पालांडे सर यांच्या सौजन्याने आणि अर्थातच एसकेचे आंबरे यांच्या सहयोगातून ही ट्रॉफ्या, ज्या मोठमोठ्या ट्रॉफ्या आपण या ठिकाणी पाहतोय त्या या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्यात. त्याचबरोबर या सिरीजमध्ये म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेचा जो हिरो ठरेल, मॅन ऑफ द सिरीज, जो आपण स्मार्ट टीव्ही देणार आहोत आणि तो आपल्याला उपलब्ध झाला तो अर्थातच सलीमबाईंच्याकडून झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी देखील खूप सारे मेहनत घेतले. त्याचबरोबर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच जो टी शर्ट आपण प्रत्येक सामन्याला या ठिकाणी देत असतो ते अर्थातच राजेश आंबरे, माफ करा, मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती अर्थातच आपल्याला राजेश आंबरे यांच्याकडून उपलब्ध होते. मैदानामध्ये चौकार देखील आपण पाहायला मिळतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे जे ज्यांनी जे
त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आपल्याला उपलब्ध झाले ते अर्थातच महेंद्रजी आंबरे आणि त्याचबरोबर एस के आंबरे सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थातच ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे शिलेदार आहेत त्यामध्ये निश्चितच खेळ पंचायत समितीचे माजी उपसभापती एस के जी आंबरे सर यांनी खूप मेहनत घेतली, नियोजन केलंय आणि त्याच्यासमोर इतरांनी देखील खूप मोठं योगदान दिलंय. यावेळेचा चेंडू पाहत देखना चेंडू आहे, परंतु सन्मान केला प्रथमेशने आणि सन्मानाबरोबर धाव देखील या ठिकाणी पूर्ण केले. तर अर्थातच शाखा प्रमुख संजोग आंबरे यांनी देखील खूप मेहनत घेतली. अजित आंबरे सरांचं योगदान खूप मोठं आहे. त्याचबरोबर सुदर्शन कदम यांचं देखील शाखा प्रमुख यांचं देखील खूप योगदान आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं महेंद्र आंबरे ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील खूप मोठं योगदान. सचिन म्हणजे पिंटू आंबरे यांनी देखील खूप मेहनत घेतले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महेशजी पालांडे सर यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर आपण पाहतो मेंडिस याने देखील खूप मेहनत घेतली. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 34 धावा 34. तर त्याचबरोबर प्रितेश आंबरे यांचे देखील खूप योगदान आहे. अभिजित आंबरे आहेत, सुयोग सिगवन आहे, प्रसाद आंबरे असतील, हर्षदीप आंबरे आहेत, संतोष. आणि अर्थातच सगळ्यात मोठी मेहनत कोणाची असेल जो दिवसभर थांबत नसतो आणि दिवसभर चालत असतो, दिवसभर पाहत असतो. मान्यवर आल्यानंतर त्याचबरोबर खेळाडूंना काय लागेल, खेळाडूच्या मैदानाच्या बाहेर काय, चहा पाण्याची व्यवस्था, इतर सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी मित्रांनो फक्त टाळ्यांचा आशीर्वाद द्या त्याला. हर्षदीप आंबरे याच्यासाठी मित्रांनो टाळ्या वाजवा. काय योगदान आहे. सकाळी कोडी यायच्या अगोदर तो या ठिकाणी दाखल होतो आणि अर्थातच त्याच्याबरोबर त्याची टीम देखील आहे, यंग टीम आहे आणि त्यांना घेऊन खूप छान सुंदर कामगिरी करतोय, मेहनत करतोय. आणि म्हणूनच मित्रांनो तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. हे सगळे बॅकस्टेज मागचे कलाकार आहेत आणि अर्थात त्यांची मेहनत खूप असते. कामगिरी आपण करतो, नाव आपलं होतं, पण मेहनत करणारे सगळे मागे असतात. त्यातलाच एक हर्षदीप आणि त्याची टीम. थँक्यू व्हेरी मच हर्षदीप, खूप छान सुंदर काम आपण करताय. कारण एवढं मोठं योगदान कुठेही पाहायला मिळत नाही. अगदी जसं घरामध्ये कार्यक्रम असल्यानंतर येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा असावा तो इथे पाहायला मिळतोय. कारण शेवटी कोकणची भूमी आहे, संतांची वीरांची भूमी आहे आणि आदराची भूमी आहे. कोकण असं एकमेव आहे जगाच्या पाठीवर, इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आपण छान सुंदर करत असतो. यावेळेचा चेंडू पहा, प्रथमेश पवारने भिरकावला, मात्र यावेळेस माघारी परतावं लागतंय. आउट. त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आपल्या इकडे उपलब्ध झाली ते आमचे सन्माननीय आदरणीय राजेश आंबरे सर यांचं आगमन झाले. सर आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानक बनवा. आपलं देखील आम्ही सन्मान करतोय, आदर करतोय आणि विनंती करतोय आपण आमच्याबरोबर स्थानक बनवा. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर सुरेख चेंडू आहे, सन्मान केलाय ऐश्वर्याने आणि अर्थातच यावेळेस मात्र एका धाबेने खातं उघडलंय, एका धाबेने भर टाकले. ती अर्थातच फ्रेंड्स 11च्या खात्यामध्ये धावसंख्ये बदल होईल. धावसंख्या पहिली 35 धावा आणि अर्थातच मोठा गडी जो बाद झालाय. अर्थातच त्यांनी छान सुंदर कामगिरी केली. 8 चेंडूचा सामना केला, 2 मोठे फटके षटकार मारले आणि अर्थात 4 चौकारांची आतषबाजी करत 8 चेंडूमध्ये 27 धावांचे छान सुंदर खेळ केले आणि तो डगआउटमध्ये बसला. अर्थातच प्रथमेश पवार त्याची जागा घेतली. अर्थात नवीन फलंदाजाने 4थ्या क्रमांकावर ऐश्वर्या जो मैदानामध्ये आहे आणि डावखुरा फलंदाज ज्याला आता संधी मिळेल संतोष ऑन स्ट्राईक. सचिन इथे गोलंदाजी करतोय. अर्थात आदर 11 संघाकडून दोन्ही तगडे संघ आहेत, दोन्ही मोठे संघ आहेत. दरम्यानचा पुढचा चेंडू संतोषचा असेल. यावेळेस मात्र भिरकावलाय, यावेळेस चेंडू जातोय लॉंग ऑन वरून, षटकार साधावा.
तर तो फार काळ मैदानामध्ये नसतो, परंतु त्यांच्याकडून निश्चित तुम्हाला बक्षीस मिळेल. क्रीडा रसिकांसाठी संधी असेल, कॅच पकडलं तर 100 रुपयाचं बक्षीस मिळेल मैदानाच्या बाहेर. तर मैदानावरती आपण पाहतोय 7 धाब्यांनी धावसंख्येमध्ये झपकन भरारी घेतली. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वरती आणि अर्थातच संतोषने खातं खुलले 7 धाबांनी. सुंदर फलंदाजी, पहिल्या चेंडूवर 6 धावा. संतोष जॉकरा फलंदाज आहे आणि अर्थातच आक्रमक फलंदाज आहे. यापुढचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यापूर्वी पप्पू तोडकरनी काहीतरी कानमंत्र दिलाय, कारण याच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे आणि तो अनुभवाचा या ठिकाणी वापर करताना दिसतोय पप्पू तोडकर. यापुढचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल गोलंदाज पहिला तर अर्थात सचिन. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून जातोय आणि पंचांनी यावेळेस मात्र हात पाहिलं सांगितलं. खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू आहे. एक धाव, एका धावेनी धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या तर पहिली अतिरिक्त स्वरूपात वाढते आणि धावसंख्या एकूण 42 धावा. 42 लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस इन सेकंड थर्ड बॉल. तिसरं षटक चालू आहे, 42 धावा झाले आहेत आणि अर्थातच दोन्ही तगडे संघ आहेत. फ्रेंड्स 11 विरुद्ध आदाय 11च्या दरम्यानची मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये स्पर्धेतल्या. आणि अर्थात यावेळेस मात्र 12 करतोय संतोष, माफ करा सचिन. आणि यावेळेस जर तो चेंडू तटवला ऑन साईडला, पुन्हा एकदा शतरक्षक खाली येतोय, ज्या शतरक्षकाने एक मोठा झेल पकडला होता. अर्थातच प्रथमेश पवारचा नानाचा कॅच तरी पकडला होता. तोच खेळाडू चेंडूवर आला, अडवला, फेक केली. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेत आपापली जागा बदलले आणि अर्थात धावसंख्येमध्ये बदल केला. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या 43 धावा. षटक क्रमांक तिसरं, एकूण 6 षटकांचा खेळ आहे, मोठा सामना आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर मोठे संघ आहेत. एका बाजूला फ्रेंड्स 11 म्हणजेच प्रथमेश पवारचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने अनाय 11 म्हणजेच पप्पू तोडकर यांच्या दरम्यानची मोठी लढत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फेकेल गोलंदाज सचिन, ज्याने धावायला सुरुवात केली अंपायरच्या उजव्या बाजूने. यावेळचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा आहे. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरचा चेंडू, खराब प्रयत्न, खराब शॉर्ट सिलेक्शन आणि यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा जाऊन स्थिरावला यष्टिरक्षक पप्पू तोडकरच्या ग्लोव्हजमध्ये. निर्धावाची नोंद होईल आणि अर्थात इतर माहिती टेनिस क्रिकेटमध्ये अर्थात कमी षटकांच्या खेळामध्ये निर्धाव चेंडूला खूप मोठी किंमत आहे आणि तो चेंडू, किमती चेंडू फेकलाय सचिन याने. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल सचिन, जो अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. डाव्या हाताने 12 करणारा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन आणतोय आणि अर्थातच फलंदाजांना मात्र जखून ठेवतोय. यावेळेचा चेंडू भिरकावला आणि सरळ शतरक्षकामध्ये अशा तऱ्हे तिसरा फलंदाज ऐश्वर्य बॅक टू पॅव्हलियन. विकेट नंबर 3 आउट. यशस्वी करण्यामध्ये अनेक शिलेदारांचं योगदान आहे आणि संयोग देखील आहे. अर्थातच आपण पाहिलं तर SKG आंबरे सर आणि त्यांची टीम म्हणजे संजुक आंबरे असतील, अजित आंबरे असतील आणि त्याचबरोबर सुदर्शन कदम साहेब असतील, महेंद्र आंबरे असतील,
त्याचबरोबर सचिन म्हणजेच पिंटू आंबरे यांनी देखील खूप मेहनत घेतली. महेश पालांडे साहेब यांची देखील खूप मेहनत आहे, परिश्रम आहे. मँडिसने देखील चांगला सहयोग दिलाय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रितेश आंबरे, अभिजित आंबरे आणि त्याचबरोबर सुयोग सिग्बन, प्रसाद आंबरे, हर्षदीप आंबरे, अमोल मालकर आणि त्यांची सगळी टीम आहे. छोटे छोटे शिवसैनिक आहे, छोटे छोटे युवा सैनिक आहे. त्यांनी देखील खूप मेहनत घेतली. आणि मित्रांनो, फक्त आणि फक्त खेळासाठी ही मेहनत घेतली. या दरम्यानचा चेंडू पहा, शॉर्ट पिचमध्ये चेंडू ऑन साईडला तटवायचा होता. यावेळेस मात्र चूक केली संतोषने. अपील बनवलं जात आहे. यावेळेस मात्र मैदानामध्ये ड्रामा सुरू आहे. अर्थात यावेळेस पाहावं लागेल, अपील देखील होतोय, धावा देखील पडले जात आहेत, परंतु पंचाचं डिसिशन अजूनही पेंडिंग आहे. या चेंडूवर मात्र ड्रामा पाहायला मिळाला. पप्पू तोडकर जोरदार अपील करतोय, इतर खेळाडू देखील अपील करतायत. या चेंडूवर कमाल पाहायला मिळते. या चेंडूवर डिसिजन पेंडिंग आहे. तर अर्थात या ठिकाणी बागारी परतावं लागेल. संतोष शलकरड या ठिकाणी जरा पाहिलं तर ही टिपकीट तो फेकतोय. अर्थात प्रयत्न चांगला केला होता, दर्जेदार प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र तो अपयशी ठरतोय. अशा तऱ्हेने संतोष मात्र बागारी परतोय. आणि मित्रांनो, खेळ आहे, खेळामध्ये रिस्पेक्ट असतं गरजेचं. खेळावर प्रेम करणारे आपण सगळेजण खेळाडू आहेत आणि तो देखील आपण या ठिकाणी करताय, त्याबद्दल निश्चित आयोजकांच्या वतीने तुमचं देखील खूप खूप अभिनंदन आहे. तुम्हाला देखील धन्यवाद आहेत, कारण तुम्ही प्रामाणिक खेळाडू आहात, तुम्ही गुणवान खेळाडू आहात आणि विश्वामध्ये तुमचं नाव आहे. आणि म्हणून तुम्ही देखील चांगलं सहकार्य करताय, कारण शेवटी पंच जरी असले तरी ते देखील माणसं असतात आणि ते देखील चांगलं काम करण्याचाच प्रयत्न करत असतात. म्हणून तुमचं देखील मी अभिनंदन करतो. दोन्ही संघातल्या खेळाडूंचं देखील मी अभिनंदन करेन, की खेळाडू वृत्ती महत्त्वाची मित्रांनो, कारण स्पर्धा एक महत्त्वाची नसते, संपूर्ण करिअर महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर प्रितेश आंबरे आणि त्याचबरोबर सुहास आंबरे यांच्याकडून सलग 3 षटकाराला प्रितेश आंबरे म्हणजेच बंटी आंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं आहे. आणि त्याचबरोबर सुहास आंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. सलग 3 षटकार, एकूण 1500 रुपये आपल्याला मिळू शकतात. एक चांगली बक्षीस आहे. प्रितेश आंबरे यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. दोघांकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. या वेळेचा चेंडू पहा, हो हो, सुरेख प्रयत्न आहे. आणि अर्थात धावा रोखल्यात. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या जर पाहिली प्रथम फलंदाजी करताना अर्थातच फ्रेंड्स 11 या संघाकडून आतापर्यंत धावा झाल्यात 45 धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी करताना षटक क्रमांक 4 उजाळलंय. 6 षटकांचा खेळ आहे. दरम्यान यावेळेचा चेंडू पहा, रिव्हर्स स्वीप, अर्थातच चांगला प्रयत्न आहे. धावसंख्येत बदलले, धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या जर पाहिली तर अर्थातच 45 वरती गाडी थांबले. सुरुवात काय छान सुंदर सुरुवात केली होती प्रथमेशने, म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका नाना यांनी चांगली सुरुवात केली होती. यावेळचा चेंडू पहा, बिरकवायचा डाऊन साईडला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, वारंवार खराब फलंदाजी. सलग 2 चेंडू निर्धाव खेळलेत फलंदाज. पाहिलं तर अक्षय खराब फलंदाजी करतो. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करेल संदेश, राईट मुहूर्त विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू भिरकवलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर धावा देऊन जातोय पुऱ्या 6 धावा. षटकार. यावेळेस मात्र 6 धावा.
किल्ला डाळवतोय मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर ज्यांच्यावर जबाबदारी महेश आहे आणि अर्थात अक्षय याच्यावर मोठी जबाबदारी आहे. यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये बदल होईल. गोलंदाज जर आता पहिले षटक क्रमांक 5 उजाडले. गोलंदाजी करेल गोलंदाज अर्थात सचिन, जो अर्थात डाव्या हाताने चांगली गोलंदाजी करतो तो सचिन या ठिकाणी मारा करेल. अर्थात मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, लाख बोलाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. शिवसेनेची स्पर्धा आहे. शाखा आवाशीची स्पर्धा आहे. युवासेना शिवसेनेच्या माध्यमातून आलेली मोठी देखणी स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा कोकणमध्ये आपण पाहतोय. आणि अर्थातच या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करेल सचिन. तत्पूर्वी अजूनही खेळचा आमचा शितारा आहे संकेत शिंदे याचं आगमन झालंय. सर आपलं देखील मी स्वागत करतो. टेनिस विश्वामध्ये आपण देखील खेळचं नाव उज्ज्वल केलंय. आपलं देखील मी मनापासून सरसे स्वागत करतो. मित्रांनो घेऊन जातो स्पर्धेमध्ये सुरेश अमृतसर यांचं आगमन झालंय. सर आपला देखील विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या. दरम्यानचा पहिला चेंडू यावेळी पहा. हो ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. आणि या ठिकाणी पाहिलं तर पंचांनी हात पहिलं सांगितलं खराब चेंडू, स्वेर चेंडू, वाईट चेंडू. मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात धाव जमा होईल. धावसंख्या 2 पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 53 धाबा. षटक क्रमांक 5 उजाडले आणि पहिल्या चेंडूवर मात्र कमाल पाहायला पाहिजे. खराब चेंडू फेकला गोलंदाज सचिनने आणि पंचांनी सांगितलं स्वेर चेंडू आहे. अर्थात पंच जर पाहिलं तर अनुभवी पंच आहेत राकेश बोरे सर, निलेश टेरवकर सर यांनी चांगली कामगिरी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो. एक चांगलं डिसिजन असतात, कूल माइंड काम करत असतात आणि यावेळेस देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाराकडे सचिन, जो डाव्या हाताने चांगली गोलंदाजी करतो आणि त्याला सामोरं जायचं आहे ते अर्थातच अक्षय याला. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस धाबायला सुरुवात केली. पंचाला पार केल्यानंतरचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख देखना चेंडू आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू केलाय. फलंदाजाला जखडून ठेवलंय. फलंदाज जागेवर उभा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही. धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या आहे 53 धाबा. अर्थातच 8 चेंडूमध्ये 27 धाबांची खेळी, छान सुंदर खेळी साकारली होती. ती अर्थातच प्रथमेश पवार याने चांगली कामगिरी केली होती. सुरेश दादांबरे सर आपला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. तर अर्थातच मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर मोठा सामना मैदानामध्ये सुरू आहे. फ्रेंड्स 11 म्हणजेच प्रथमेश पवारचा संघ आहे, नानाचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अर्थातच अनय 11 म्हणजेच पप्पू तोडकरचा संघ आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हो खराब फलंदाजी, अतिशय खराब दर्जेदार गोलंदाजी होते परंतु फलंदाजी मात्र यावेळेस निराशा, हताश होतोय फलंदाज. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. त्याचं कारण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय, अर्थातच वळतोय, छान सुंदर उसळी घेतोय आणि बुडूनच फलंदाजाला मात्र न समजणारी चेंडूची फेक या ठिकाणी सचिन करतोय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले ते सचिन ने. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज आहे. दबाव आहे, प्रेशर आहे अक्षय ह्याच्यावर, जो अर्थातच 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये आलाय परंतु त्याला मात्र अजूनही चेंडू समजत नाही. एक षटकार वगळता यावेळेस मात्र त्याने निराश केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस जेल होण्याची शक्यता नाहीये. चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार 6 धावा. पर्यंत पोहोचले. अर्थातच तोपर्यंत जर पाहिलं तर एकूण 5वं षटक उजळलंय आणि आतापर्यंत एकूण 4 फलंदाज तंबूचा रस्ता पकडलाय. त्यामध्ये अर्थातच प्रथमेशने चांगली फलंदाजी केली. 8 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली परंतु यानंतर मात्र आत्ता मैदानामध्ये असणार अक्षय, ज्यांनी 2 षटकार वगळता इतर मात्र खराब फलंदाजी केली. एकूण जर पाहिलं तर 6 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि आतापर्यंत मात्र त्यांनी धावा जमा केल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू असेल डावखुरा गोलंदाज सचिन. अहो आउट, गॉड, निराश. माघारी परतावं लागेल अक्षय याला आणि अशा प्रकारे धक्का क्रमांक 5वा
स्पर्धा मोठी स्पर्धा आहे, मानाची आहे, अभिमानाची आहे. त्याचं कारण आहे शिवसेनेचे युवासेनेचे शाखा आवाशीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बगबगमय वातावरणामध्ये सजलेली. अर्थातच कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू असणारी सगळ्यात मोठी स्पर्धा आज कुठे असेल तर आवाशीमध्ये. त्याचं कारण मित्रांनो, टेनिस विश्वातले मोठे खेळाडू आज आपल्या मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत आणि अर्थातच त्यांचा खेळ आपण या ठिकाणी पाहत आहोत. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस गोलंदाजी करेल सचिन. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र पंचांनी हात पैलून सांगितलाय खरा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस अतिरिक्त धाव जमा होते मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात. एक धाव येते, धावसंख्या 60 धावा, 60 धावा झाल्यात. अर्थातच या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच धावसंख्येला ब्रेक लागला, थोडी स्लोली धावसंख्या पुढे चालली. त्याचं कारण आपण पाहिलं, प्रथमेश पवार आऊट झाल्यानंतर मात्र धावसंख्येला ब्रेक लागला आणि त्यामध्ये अर्थातच 6व्या क्रमांकावर आलेल्या अक्षयने मात्र निराश केलंय. 2 षटकार वगळता त्याला मात्र मोठे फटके खेळता आले, बरेच चेंडू त्यांनी निर्धाव खेळले. दरम्यान यावेळेचा चेंडू ऑन साईडला तटवायचा आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा पंच सांगतायत खराब चेंडू. यावेळेस मात्र दिशा भटकतोय गोलंदाज. सलग 2 चेंडू, एकदा डाव्या इष्टीवरून आणि एकदा उजव्या इष्टीवरून चेंडूचे फेक करतोय. खराब फेक कारण या ठिकाणी अंपायर सांगितलं खराब चेंडू आणि त्याच्याबरोबर स्कोरने 1 धाव या ठिकाणी जमा केली. धावसंख्या 61 धावा, 61 धावा झाले. षटक क्रमांक या ठिकाणी 5वा चालू आहे. 6 षटकांचा खेळ, मोठा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. अनय 11 विरुद्ध आपण पाहतोय फ्रेंड्स 11 यांच्या दरम्यानची लढत आहे. म्हणजे प्रथमेश विरुद्ध पप्पू तोडकर अशी लढत असेल, कारण दोन्ही संघामध्ये 2 मोठे खेळाडू आणि इतर खेळाडूंचा देखील भरणा आहे. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिचमध्ये चेंडू आहे, इथे मात्र चकवून जातोय स्वतः पप्पू तोडकर. हो काय प्रयत्न आहे मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजेत खेळाडूंसाठी. अप्रतिम कामगिरी, दर्जेदार कामगिरी, शानदार कामगिरी केल्यानंतर निश्चितच टाळ्या बसतात. त्याचं कारण मित्रांनो, आपण जे काही खेळ बघायला आलोय, खेळाचं सौंदर्य काय मित्रांनो, क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 7 चेंडू 6 षटकार अनेक वेळा आपण पाहिले. 7 चेंडू 6 निर्धाव चेंडू फेकण्याचा पराक्रम देखील टेनिस विश्वामध्ये झालाय आणि अर्थातच 7 चेंडूमध्ये 6 फलंदाज बाद करण्याचा देखील आपण पराक्रम पाहिलाय. यालाच क्रिकेट आणि क्रिकेटचं सौंदर्य असं म्हणतात. तर अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं खूप सारं सहयोग आहे, योगदान आहे, बडून आणि बडूनची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यानचा यावेळेचा सचिनचा चेंडू, यावेळेस मात्र तटवायचा जोरदार चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि अर्थातच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात, ज्या 2 धाबीने धावसंख्येमध्ये फार मोठा बदल होत नाही. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत पोहोचली 65 धावांवर. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालंय. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला आठवण करून देऊ शकतो, या स्पर्धेमध्ये मेहनत घेणारे अनेक जण आहेत, योगदान देणारे अनेक जण आहेत. त्यामध्ये अर्थातच ज्यांचं कौतुक आपण बघाशी केलंय, हर्षदीप आंबरे आणि टीम ज्यांनी काय मेहनत घेतली गेली 3 दिवस आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही दिवस ज्यांनी खूप मेहनत घेतली, ते अर्थातच हर्षदीप अँड टीम म्हणजे सूरज आंबेडे असेल, ऋषी आंबरे, आकाश पवार, संदेश साने, प्रथमेश पालांडे, सिद्धेश जाधव, संग्राम कोळी, दीपिकेश चाळके, सुजल दास, किरण आंबरे, अनुराग आंबरे, राहुल आंबरे, रोहन गायकवाड, प्रणव सिगवन, ही सगळी टीम हर्षदीप आंबरेबरोबर काम करते आणि या मुलांनी खूप मेहनत घेतली आणि परिश्रम देखील घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोठं योगदान दिले. तर त्या मित्रांचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतोय, कारण खूप सारी मेहनत आपण घेत आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अर्थातच मैदानाच्या चारही बाजूला भगवमय वातावरण आहे, भगवे झेंडे आहेत, भगवी शाल देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ती अर्थातच ज्यांनी लावले ते आमचे मित्र अर्थातच विलास शिर्के, सागर आंबरे, पापा आंबरे, प्रशांत आंबरे, प्रतीक आंबरे यांनी देखील खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर स्वयंसेवक म्हणून जे काम पाहत आहेत ते अर्थात सोहम आंबरे, यश शिर्के, नन्या आंबरे, सात्विक शिंदे या सगळ्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे, कारण आयोजकांनी मेहनत घेतली आणि यांनी देखील प्रयत्न केला आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होती. या दरम्यानचा चेंडू पास करले, डोक्यावरून चेंडू भिरकावला होता. 2 धावा घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांनी धावसंख्या हळूच पुढे सरकते, जाऊन पोहोचले ती आतापर्यंत फ्रेंड्स 11च्या खात्यामध्ये. धावा जमा षटक क्रमांक शेवटचं म्हणजे 6वं सुरू असताना धावसंख्या एकूण 67 धावा, 67. षटक क्रमांक 6वं म्हणजे शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि अर्थात गोलंदाजी पाहिली प्रथमेश गोलंदाजी करतोय. प्रथमेश गोसावी या ठिकाणी गोलंदाजी दुरा सांभाळेल, स्ट्राईक करेल तो अर्थातच फलंदाज आपण पाहिला महेश, जो अर्थात 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये आलाय आणि आता त्याला या ठिकाणी संधी मिळते. महेश ज्यांनी 2 धाब्यांनी खातं उघडले, नाश्ता केला पाहिलं तर अर्थात गौरव आहे आणि याच्यावर मोठी जबाबदारी. येणारे 5 चेंडू आणि अर्थातच जर एक मोठं टार्गेट जो सेट करायचं असेल तर येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मोठ्या धाबा येणं गरजेचं आहे.
प्रथमेश गोसांबी धाबाला सुरुवात केली. या दरम्यानचा पुढचा चेंडू महेश चढी. महेशला मात्र भिरकावायचा आहे. चेंडू बॅटचा काही संपर्क येत नाही. चेंडू जाऊन आदळतोय अर्थात पॅड वरती आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्थातच अपयशी ठरतोय आणि या दरम्यान पुन्हा एकदा फलंदाज गौरवला माघारी परतावं लागतंय. तुमची मुलगी लय सुंदर मामी. तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत. बीच मैदान के अंदर देखिए फ्रेंड्स 11 और अंडर 11 के बीच का मुकाबला चलता हुआ. बीच मैदान के अंदर देखिए गेंदबाज दौड़ना शुरू किया. अगली गेंद इस बार गेंद उड़ाना चाहते थे. गेंद आवाशी बल्ले का कोई संपर्क नहीं. तर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. तो इस बार देखिए कुल मिलाकर 1 रन पूरा किया. 1 रन के साथ रन की बात करें तो रन बने हैं कुल मिलाकर अब तक रन बने हैं पूरे 68 रन बनते हुए. वो नंबर 6 यानी आखिरी ओवर मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाज करते हुए प्रथमेश गोसांबी ऑन स्ट्राइक बल्लेबाज. देखिए नए बल्लेबाज मैदान के अंदर अमोल ऑन स्ट्राइक. अगली गेंद इस बार देखिए अमोल के लिए. हो इस बार देखिए घुमाया और गेंद गई हवा के सहारे. गेंद बॉल लाइन से बाहर छक्के के लिए. पारी खेलते हुए पहली गेंद के ऊपर छक्का. दूसरी गेंद के ऊपर चौका चढ़ा. आप देखिए प्रेशर बना हुआ गेंदबाज के ऊपर. रन की बात करें तो रन बने हैं पूरे 79. इस बार देखिए अगली गेंद हवा में खेले है और इसके नीचे खिलाड़ी और इसके साथ आउट. अमोल बैक टू बैक.
घेतलेली ही मोठी जबाबदारी यशस्वीपणे ते पेलतायत, पार पाडतायत आणि अर्थातच कुठल्याही गोष्टीची कमी न होऊ देणारी स्पर्धा म्हणजेच शिवसेनेची शाखा आवाशीची स्पर्धा मित्रांनो मैदानामध्ये आपण पाहतोय. अर्थातच या स्पर्धेमध्ये टेनिसमधले अनेक स्टार खेळाडू देखील खेळताना दिसतात. उद्याच्या दिवशी देखील मोठे मोठे खेळाडू आणि मोठे संघ या ठिकाणी दाखल होत आहेत मित्रांनो. मोठी स्पर्धा आहे. अर्थातच या स्पर्धेमध्ये आपण गेली 2-3 दिवस या ठिकाणी आपण प्रत्येकाला या ठिकाणी सांगतो आहे की आपण प्रत्येकाने मास्क यूज केला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग देखील आपण पाळलं पाहिजे. म्हणून तुम्हाला तीच विनंती करतोय. तर अर्थातच आपण पाहतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे, ज्यामध्ये बाबलेचं देखील खूप मोठं योगदान आहे, सचिन शर्माचं योगदान आहे, अनेक गोष्टीमध्ये अनेकांचं योगदान आहे. त्याचबरोबर सुहास आंबरे यांचं देखील खूप मोठं योगदान आहे, कारण खेळाडू आणि संघ आणण्यामध्ये या मित्रांनी खूप मेहनत घेतली, त्यांचं देखील खूप मोठं योगदान. तर अर्थातच पाहतोय आपण या ठिकाणी विजयाचं लक्ष 80 धावांचं उद्दिष्ट आहे. अनय 11 संघासमोर 80 धावांचं उद्दिष्ट आहे, मोठं उद्दिष्ट आहे आणि अर्थातच 6 षटकांमध्ये 80 धावांचं उद्दिष्ट पार करावं लागेल अनय 11 संघाला, पप्पू तोडकर आणि कंपनीला. आणि अर्थातच आपण पाहतोय एका बाजूला पप्पू तोडकर, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अर्थातच प्रथमेश पवार म्हणजे नाना, या दोघां दरम्यानची लढत असेल. मोठी लढत आहे मित्रांनो या स्पर्धेतली. भगवा चषक 2021 ची ही स्पर्धा आपण पाहतोय, जी देखणी स्पर्धा अर्थातच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करणारी स्पर्धा, स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा म्हणजेच भगवी स्पर्धा आहे 2021 ची. आवाशीच्या प्रगडामध्ये खेड तालुक्यातल्या आवाशी गावामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. आणि अर्थात मैदानावरचा सामना खूप मोठा सामना आहे. एका बाजूला पाहिलं तर अर्थातच फ्रेंड्स 11 या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि अर्थातच 79 धावा उभे केले आहेत. 80 धावांचा पाठलाग यावेळेस करावा लागेल अनय 11 संघाला, म्हणजेच पप्पू तोडकर आणि कंपनीला. 80 धावांचं उद्दिष्ट दिलंय 6 षटकांमध्ये. अर्थातच काही क्षणातच खेळाला सुरुवात होते. या ठिकाणी पाहिलं तर 6 षटकांचा खेळ आहे आणि आता जर आपण 6 षटका 80 धावांचं उद्दिष्ट आहे. पप्पू तोडकर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पप्पू तोडकर आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर अंकुश देखील दाखल होते मैदानाच्या मध्ये. मोठी जबाबदारी असेल या दोन फलंदाजांवर. अनय 11 ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी गोलंदाजी करेल. पहिलं षटक त्याच्याकडे जबाबदारीचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. ऑन स्ट्राईक पप्पू तोडकर, पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पप्पू तोडकर भिरकावला क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे, पण यावेळेस मात्र जेलगिरीची संधी नाही आहे आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. पहिला चेंडू 2 धावा आणि अर्थातच जर डावाला सुरुवात करताना फर्स्ट इनिंग मध्ये देखील प्रथमेश पवारने अशाच प्रकारचा फटका खेळला, अशाच प्रकारची सुरुवात केली, 2 धावा घेतल्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूपासून आक्रमण सुरू केलं होतं. पप्पू तोडकरने देखील तीच इथे रिवळले. अर्थातच फर्स्ट इनिंग मध्ये 8 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी ही प्रथमेशने केली होती. यावेळेचा चेंडू हो सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. यावेळेस मात्र पप्पू तोडकर लक्ष असू दे मित्रांनो. आणि अर्थातच यावेळेस मात्र अपील बनवलं जात आहे, RD बनवन या ठिकाणी बनवलं जात आहे. आम्ही आपले आभारी आहोत. एक स्ट्रॅटेजी असते RD बरोबर, म्हणजे मोठा खेळाडूला बाद करायचं असेल तर अपील मध्ये एवढी पॉवर निर्माण करायची की 11च्या 11 खेळाडूने अपील करायचं आणि डगआउट मधून देखील आवाज आला पाहिजे, अशा प्रकारचं अपील असतं. RD बरोबर क्रिकेटमधलं RD बरोबर या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रथमेश पवारने अपील करता क्षणी इतर सगळ्या 10च्या 10 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि अपील केलं. त्याचं कारण मित्रांनो मोठा खेळाडू आहे पप्पू तोडकर आणि लगेच पप्पूने मान्य केलं की मी खोटा बोलत नाहीये, मी खरं सांगतोय, मी आऊट नाहीये. मैदानाच्या मध्ये पप्पू तोडकर ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र भिरकावलाय, घातक होऊ शकतो. गॉड बडी मछली जाल पे बसती हुई. पप्पू तोडकर नाक छुपावलंय.
दिल से स्वागत है टूर्नामेंट के अंदर। देखिए बहुत बड़ा टूर्नामेंट चलता हुआ और मैच के अंदर देखिए दोनों टीम, एक तरफ देखिए प्रथमेश पवार और दूसरी तरफ देखिए इस बार आउट होकर मैदान से बाहर आए हुए खिलाड़ी देखिए पप्पू तोड़कर, जो कि इंटरनेशनल खिलाड़ी है और उन्होंने क्या काम किया टेनिस क्रिकेट के अंदर, बहुत अच्छे काम करने वाली खिलाड़ी मैदान के बाहर आए। जीतने के लिए देखिए रन बना रहे 80 रनों का टारगेट है और अब तक रन की बात करें तो 2 रन बने हैं। 2 रन के ऊपर पहला विकेट आता हुआ पप्पू तोड़कर बैक टू पेविलियन और तीसरे नंबर पर मैदान के अंदर अनुराग, जो कि इनको मौका मिलेगा और इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आती हुई, क्योंकि प्रारंभिक बल्लेबाज देखिए पप्पू तोड़कर आउट हुए तो अनुराग के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। इस बार देखिए गेंदबाज करके गेंदबाज ऐश्वर्या सुरवे गेंदबाज करते हुए, चुने ने क्या काम किया, अच्छा काम किया और इस बार देखिए पप्पू तोड़कर जिनको आउट किया। इस बार देखिए हवा में खेले, खड़े खड़े खेलने का प्रयास, इस बार क्या देखने वाली बात होगी। गेंद गई बॉल लाइन से बाहर, छक्के के लिए पहला छक्का, पहला गाना कपड़। खाता बल्लेबाज देखिए अनुराग सुंदर बल्लेबाजी करते हुए, फिर एक बार देखिए अगली गेंद, गेंदबाज देखिए ऐश्वर्य ने दौड़ा चुका राइट मुहूर्त विकेट। इस बार देखिए ऑन साइड पर खेलने का प्रयास, इस बार देखिए सुंदर गेंद ऑफ के बाहर की गेंद आई विकेट कीपर के दस्तरों में, बिंदी गेंद, कोई रन नहीं, कोई बदलाव नहीं। पहले ओवर के अंदर देखिए रन बने हैं कुल मिलाकर 8 रन, 1 विकेट के नुकसान पर इन्हें पहला विकेट आया था पप्पू तोड़कर, जो कि कैच आउट हुए और अब तक 8 बने हैं। कहीं पर जाए देखते रहे, सुनते रहे, बड़ा ड्रामा, बड़ा सुपरहिट मुकाबला बीच मैदान के अंदर चलता हुआ और अगली ओवर आपको सुनाएंगे मराठी के कमेंटेटर सूर्यकांत गमरे। धन्यवाद बाळू. तर आपण ऐकतोय शिवसेना युवासेना शाखा आवाशी भगवा चषक 2021 पुण्याचे एकदा मी सूर्यकांत गमरे आपल्या समोर मराठीचं समालोचन घेऊन येण्यासाठी आपण मैदानामध्ये येऊया. एक रंगतदार लढत जरूर असेल, कारण आपण पाहतोय एक घमासान क्रिकेटचं, अर्थातच मी असं म्हणेन कोकण विरुद्ध पुणे असा हा सामना रंगलेला आहे. कारण हे कोकणातले जे क्षेत्ररक्षक आहेत ते आपल्या कोकणामधून जास्तीत जास्त बिलॉंग करतात. तर यावेळेला मात्र ड्राईव्ह केला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि याला मात्र खोदून काढलं. सरळ आपण पाहतोय की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय आणि एका धावेची मात्र जरूर भर पडेल. धावसंख्या आहे धावफलकावर आपण पाहतोय 9. दुसरं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक चालू असताना अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय सागर आहे. यावेळेला लांजा एक्सप्रेस सागर कांबळे आपण पाहतोय, हा सुद्धा एक व्यावसायिक खेळाडू, आपल्या रत्नागिरीचा हा सुपुत्र आपण इथे पाहतोय. त्याला सातत्याने गोलंदाजी करताना यावेळेला मात्र इथे चेंडू चेक केला, परंतु चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स घेतल्यानंतर मात्र त्यांनी पाहायला आणि कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केला. एक धाव जरूर मिळते. एका धावेने धावफलक सरसावतोय 10च्या घरी, म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये जातोय. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना असेल आणि या 6 षटकांमध्ये तब्बल 80 धावांचं लक्ष ठेवलंय ते अनैया या संघासमोर. परंतु फ्रेंड्स 11 हा संघ तेवढाच मातब्बर आणि गोलंदाजीची धुरा जर आपण पाहिलं तर ऐश्वर्या सुर्वे सारखा जो मुंबई प्रीमियर लीगचा हा खेळाडू आपण पाहतोय यावेळेला टेनिस क्रिकेटमध्ये इथे आवाशीमध्ये खेळताना. यावेळेला चेंडू सरळ पाहतोय आमच्या फाईन लेगच्या दिशेने. अर्थातच चेंडू येतोय व्यासपीठाकडे, सलामी देतोय, परंतु यावेळेला मात्र चेंडूचे क्षेत्ररक्षक करतोय अक्षय होता आणि यावेळेला 2 धावा जरूर मिळतात. 2 धावेने 12 धावा धावफलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना तर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. सध्या तरी कोणते रूम्स देत नाही, कुठे मोठे फटके मारण्याचा चान्स देत नाही. या फलंदाजांना अक्षरशः झगडावं लागतंय, कारण 80 धावांचं लक्ष आहे तो पार करताना. यावेळेला पुण्याच्या गोलंदाज सागर यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, ऑफ ड्राईव्ह आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं, अन्यथा चौकार जरूर आला असता. परंतु यावेळेला मात्र नक्कीच टाळेने आपल्या सहकार्याचं एक कौतुकाची थाप देतोय तो म्हणजेच अर्थातच प्रथमेश पवार उर्फ नाना यावेळेला. आणि 1 धाव जरूर मिळते. एका धावेने धावफलक 13च्या घरात आणि
एक गडी जरूर बाद आहे, कारण पप्पू तोडकर सारखा जो हडपसर पुण्यातून बिलॉंग करतो तो मात्र एक तंबूच्या आसऱ्याला आहे. एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे, परंतु हे प्रेशर जे आहे ते यावेळेला मात्र जरूर दिसतंय फलंदाजांवर. यावेळेला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पूर्णतः बीट केलं, पूर्णतः मिस केलं. सागर कांबळे याची सर्व खासियत आहे, कारण उंचपुरा हा गोलंदाज आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करतो आणि रिलीज जेव्हा चेंडू करत असतो तर नक्कीच मी म्हणेन त्याचा पूर्णतः उंचीचा फायदा करून गोलंदाजी करत असतो. यावेळेला मात्र डॉट चेंडू येतोय, धावा आहेत. एक धाव जरूर मिळाली, कारण चेंडू चांगला होता, परंतु नानाच्या पायाला आदळून मात्र चेंडू गेला होता तो अंपायरच्या दिशेला आणि तिथे मात्र एक धाव जरूर मिळते. यावेळेला डावखुरा फलंदाज पूर्णच्या आपण पाहतोय अंकुश. यावेळेला चेंडू सरळ जातोय, नानाला मिस केल्यानंतर सरळ सीमारेषेचा वेध घेतोय आणि यावेळेला 4 धावा मिळत आहेत आणि संधी मिळते डीजे मास्टर. आता कुठेतरी हा चौकार आला, तदनंतर मात्र नक्कीच मी असं म्हणेन की 2 षटकांमध्ये जी धावगती हवी होती ती कुठेतरी येण्याची नक्कीच आपण प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला होता आणि ते कुठेतरी मिस झाला चेंडू नानाच्या हातून आणि याचा मात्र मोजा भोगावा लागला. तो म्हणजेच अर्थातच फ्रेंड्स 11 संघाला आणि धावा मात्र 18 जाऊन पोहोचतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मिनिटरीचं पॉवरप्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर जे फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आहे ते मात्र हटवण्यात आलेलं आहे. यावेळेला आता जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र सीमारेषेवर तैनात केले जातील, कारण 4 जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवले जातात. तदनंतर बाकीचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाजूला तैनात केलं जातं, कारण मोठे स्ट्रोक जरूर मारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याची एक खबरदारी असं मी म्हणेन. तर एक बाउंड्री लाईनच्या आसपास तैनात झालेले आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक. एक मिड विकेटला आहे, डीप मिड विकेटला एक काऊ कॉर्नरला तैनात आहे, एक लॉंगॉनला आहे. एक यावेळेला चेंडू मात्र मिस होतोय, स्ट्रोक आहे, परंतु एक धाव जरूर मिळेल यावेळेला अंकुशला आणि एका धावेने मात्र धावफलक सरसावतोय. आपण पाहतो 19च्या घरात बॅटची कट लागल्यानंतर यष्टीरक्षक नानाच्या मागून चेंडू गेला, परंतु फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र बॅकअप चांगलं दिलं आणि इथे मात्र चौकार जरूर गेला असता. जर स्टॉप नसता चेंडू केला तर यावेळेला चौकार जरूर झाला असता, परंतु कुठेतरी धावा रोखण्याची गरज आहे, कारण 80 धावा 6 षटकांचा सामना असेल, कारण 36 चेंडूंमध्ये 80 धावा करताना मी असं म्हणेन, कारण दोन्ही संघ जे आहेत व्यावसायिक खेळाडू आहेत त्या संघांमध्ये भरलेले आणि ते व्यावसायिक पद्धतीनेच खेळ करत असतात, कारण यांच्यामध्ये मी असं म्हणेन की मेरिटवर खेळणारे खेळाडू असतात आणि मोजून खेळणारे खेळाडू असतात. त्यामुळं त्यांना साहजिकच जसे षटकं असतात, जशा चेंडू असतात तसेच मात्र आपल्या गेमामध्ये परिवर्तन करतात. आपल्या जे आपली ट्रॅजेडी आहे त्याच्यामध्ये चेंजेस आणत असतात. यावेळेला मात्र पाहूया, एक मोठा स्ट्रोक येतोय, डावखुरा फलंदाज पाहूया, चेंडू येतोय सरळ सीमा रेषा पार, 6 धाव्यांसाठी षटकार. अंकुशसाठी या आपण पाहतोय यावेळेला मात्र डीप फाईन लेगला अर्थातच डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे अक्षय तिथे तयार होतात, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावफलक सरसावतोय 26च्या घरात. 26 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला मात्र तयार असेल अनुराग, स्ट्राईकवर असेल आणि गोलंदाज ऐश्वर्या पुन्हा एकदा तयार. यावेळेला थोडंसं आपण पाहतोय डावा आणि जेव्हा उजवा फलंदाज मैदानामध्ये असं थोडंसं तकलीफ होत असते ती गोलंदाजाला. यावेळेला मात्र सरळ भिरकावून दिला आहे. पाहूया लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार.
तुम्ही जेव्हा बॅट खाली चेंडू पिच करता तर मी म्हणेन ओव्हर पिच चेंडूला मात्र फक्त दिशा द्यायची असते. स्ट्रोक आला सरळ साधाव्यांसाठी, कारण लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं होतं या फलंदाजाने, अर्थातच अनुरागने. यावेळेला एक खणखणीत षटकार येतो त्या बॅटमधून. पुन्हा तयार आहे गोलंदाज यावेळेला ऐश्वर्या आणि अनुरागसाठी पुन्हा तयार. यावेळेला पाहूया धावा मात्र यावेळेला पुन्हाचे एकता खणखणीत स्ट्रोक येतोय 6 धाव्यांसाठी. मिड विकेटच्या डोक्यावरून फिरकवलेला हा खणखणीत उत्तुंग षटकार. बाहर जा रहे, हर एक गेंद पे छक्का लग रहा है. अनुराग काय फलंदाजी करतोय, कारण ऐश्वर्यासारखा एक मोठा गोलंदाज मात्र प्रेशर जे आहे ते रिलीज करतोय, प्रेशर टाकतोय ते मात्र अनुरागवर, ऐश्वर्यावर. आणि यावेळेला अनुराग बरसलाय. 2 बॅक टू बॅक षटकार एक मोठ्या गोलंदाजाला मारल्या मात्र यशस्वी होतोय. या मी नक्कीच तारीफ करेन, कारण 38 धावा धावफलकावर आहेत. आणि यावेळेला 80 धावांचा पाठलाग करताना ज्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत त्याच्या मात्र बरोबर जवळ आहे हा संघ. आणि यावेळेला तिसरे षटक मार्गस्थ असताना हो यावेळेला काय क्लास आहे क्रिकेटची नजाकत. परंतु यावेळेला झेल घेण्याचा एफर्ट चांगला दिला होता, ट्राय जरूर झाली होती, परंतु इथे थोडासा फ्लॅट स्ट्रोक होता आणि कव्हर्समधून देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप कव्हर्सला मात्र क्षेत्ररक्षक होता. फेक करतोय तत्पूर्वी 1 धाव मिळते. एका धावेने 39 धावा धावफलकावर आणि 1 गडी बाद आहे. तर अनह्य 11 हा संघ इथे आपण पाहतोय जो पुण्याचा हा पूर्ण संघ आहे, कारण संदेश पार्टे आणि पप्पू तोडकर हे पुण्यामधून बिलॉंग करतात. तसे त्याच्या जोडीचं जो अंकुश आहे, अनुराग आहेत, हे खेळाडू पुण्यातून आलेले आहेत. आणि या अनह्य 11 मधून जे खेळणारे खेळाडू आहेत ते या रत्नागिरीच्या आपल्या सुपुत्र आहेत. रत्नागिरीचे हे खेळाडू आहेत, म्हणजेच आपले इथले स्थानिक खेळाडू आहेत, या सह्याद्रीतले खेळाडू आहेत. तर या वेळेला आपण पाहतोय सह्याद्रीच्या पलीकडचा अर्थातच पुण्याचे हे खेळाडू सुद्धा त्यांना टफ देताना पाहतोय. चांगला रंगतदार सामना येऊन ठेपलेला आहे, कारण 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकांमध्ये तब्बल 39 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. आमचा गुणलेखक आम्हाला परफेक्ट गुणलेखकाची भूमिका पार पाडताना आमच्यापर्यंत पूर्ण अपडेट पोचवतोय. याचं सर्व श्रेय मी नक्कीच आमच्या गुणलेखकाला देईन. तसेच जे यूट्यूबच्या माध्यमातून जी लाईव्ह ही स्पर्धा आहे ती जे घर बसल्या प्रेक्षक पाहत आहेत त्यांना सुद्धा अपडेट आमचा तेजस अपडेट परफेक्ट देतोय. तर नक्कीच आणि आमचा कॅमेरामॅन आमचा तेजस आहे, तर अनिकेत आमचा अपडेट देतोय आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून परफेक्ट अगदी देतोय. तर यावेळेला मी नक्कीच त्या दोघांचंही कौतुक करेन, कारण आपल्यापर्यंत जे घर बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना अपडेट देताना नक्कीच आमच्यापर्यंत जे आमचे गुणलेखक आहेत अपडेट देताना तर नक्कीच यावेळेला तुमच्यासुद्धा पर्यंत अपडेट देतोय. कारण आपण जेव्हा मोबाईलमध्ये सर्च करत असतो, मॅच जेव्हा पाहत असतो तेव्हा त्याच्या खाली आपल्याला सगळं मॅच आणि म्हणजे चेंडू आणि किती धावा झाल्यात हे अपडेट नक्कीच आपल्या अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर पुन्हाचे एकदा येऊया मैदानामध्ये एक चांगलं घमासान 38 धावा आहे, 39 धावा आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 4थं षटक यावेळेला पाहतोय काय स्ट्रोक आहे, परंतु हवे चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि नो चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय, म्हणजे जवळजवळ 3 धावा मिळतील. 3 धावा आहेत. धावा 42 धावफलकावर 42 धावा आणि नो चेंडू, म्हणजेच फ्री हिटची मेजबानी नक्कीच असेल या फलंदाजाला. पंच मायबाप पंच परमेश्वर त्यांच्याशी डिस्कस करताना दोघेही पंच आपसमध्ये एक डिस्कस करतायत. आणि यावेळेला मी असं म्हणेन की प्लीज पंचांजवळ कोणीही वादिवाद करू नये, पंचांशी आर्ग्युमेंट करू नये, कृपया मला विनंती असेल माझी. कारण आपण पाहतोय की एक मोठी लढत आणि एक मोठं आयोजन आपण पाहतोय या आवाशीच्या मैदानामध्ये. आणि त्याच्याशी मी असं म्हणेन की तुम्ही हे करू नका, म्हणजे आर्ग्युमेंट करू नका.
तर आपण पाहतो ही यूट्यूब माध्यमातून जी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते तर त्यालाच सर्व जे क्रेडिट आहे ते या कॅमेरामॅनला आपण देऊ. नक्कीच सागर आहे, अनिकेत आहे आणि सूरज आहे, हे तीन कॅमेरामॅन आपल्याशी तैनात आहेत. त्यांची फौज आहे या यूट्यूब माध्यमातून आपल्याला जे प्रक्षेपण पाहायला मिळतं घर बसल्या. तर नक्कीच त्यांचं सुद्धा इथे मी कौतुक करेन, कारण चांगलं सातत्याने 3 दिवस त्यांनी आपली परफेक्ट भूमिका निभावलेली आहे. तर यावेळेला आपण पाहतोय एक मैदानामध्ये थोडंसं आर्ग्युमेंट जरूर झालं होतं. पंचांकडे दाद मागितली गेली होती की जे गोलंदाज होता त्याचा हा नो चेंडू नव्हता असं काहीतरी सांगण्यात येते. परंतु डिस्कस करतात, पंच मायबाप आहेत, पंच परमेश्वर आहेत, जे निर्णय देतील ते मात्र मान्य करावाच लागेल, कारण हा क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये दोन, जर कोण भगवान असेल, कोण देव असेल, तर मी म्हणेन पंच असतात. कारण पंच जो निर्णय ठरवत असतात तो मान्यच करावा लागतो दोन्ही संघांना. आपण पाहतोय, ऐकतोय शिवसेना युवा सेना शाखा आवाशी भगवा चषक 2021 मध्ये सर्व खेळाडूंचे, रसिकांचे आणि व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतोय. तर पंचांनी यावेळेला मात्र नो चेंज केलेलं आहे. तर आपण पाहतोय, कारण 2 धावा मात्र नक्कीच असतील, परंतु नो चेंडू नाही आहे. पंचांनी डिस्कस केल्यानंतर एक चांगला निर्णय दिलेला आहे. कारण एक मोठी मॅच आहे, धावफलक मात्र 41 असेल, कारण 43 धावा झाल्या, 42 धावा आहेत, कारण 43 धावा झाल्या होत्या, तर त्या एक कमी केली जाईल. परंतु यावेळेला चेंडू पुन्हा तयार आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पीच झाल्यानंतर चेंडू मात्र चांगला आहे, डॉट चेंडू आला यावेळेला. आणि यावेळेला तर सागर, आपण पाहतोय सागर लांजा एक्सप्रेस अर्थात सागर कांबळे यावेळेला गोलंदाजी करताना, कारण 6 षटकांचा सामना आहे. ऐश्वर्याने 2 षटकं टाकली होती, तदनंतर मात्र सागरला पुन्हा एकदा पाचारण केले, म्हणजे विश्वास दाखवलाय कर्णधाराने. यावेळेला मात्र आखू टप्प्याचा चेंडू सरळ पूल केलाय, पूल इज सक्सेसफुल. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार, दणदणीत खणखणीत षटकार. डीजे 47 धावा आहेत, धावफलकावर 1 गडी बाद आहे. पप्पू तोडकर जरूर पॅव्हेलियनच्या दिशेने असला तरी यावेळेला सर्व सूत्र जी आहेत सामन्याची घेतलेली आहेत ते म्हणजे अनुराग आणि अंकुशने. आणि यावेळेला चांगला खणखणी स्ट्रोक पाहायला मिळाला, तो म्हणजेच अनुरागच्या या फलंदाजीतून. गोलंदाज आपण पाहतोय सागर पुन्हा एकदा तयार, यावेळेला मिस झाला चेंडू, परंतु पाहू या पंचांकडे दाद जरूर मागितली गेली आणि वाईड चेंडू आहे यावेळेला. वाईड चेंडू आणि 1+ धाव म्हणजे 2 धावा जरूर आलेले आहेत. धावा 49 धावफलकावर असतील, 1 गडी बाद. या स्पर्धेचा मित्रांनो नियम आहे की रिव्ह्यू नाही आहे कोणत्याही संघाला. ओके, नक्की थोडा व्यत्यय होता क्रिकेटमध्ये. आपण पाहतो मित्रांनो थोडंसं संवाद हा साधलाच जातो, कारण कोणताही एखादा निर्णय असतो चुकीचा वाटला तर प्लेयर जरूर आर्ग्युमेंट करतात, परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये खिलाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेला मी नक्कीच असं म्हणेन की कुठेतरी खिलाडू वृत्ती दाखवायचीच असते, कारण आपण पाहतो सातत्याने सचिन तेंडुलकर हा बकनरचा कायम बळी ठरलेला असतो, म्हणजे लेग बिफोरचा बळी ठरलेला कित्येक वेळा पाहिलं. परंतु
सरळ निघून जायचा पॅव्हेलियनच्या दिशेने, म्हणून त्याला क्रिकेटचा भगवान बोलतात. का बोलतात सचिन तेंडुलकर? त्याचं उदाहरण ते होतं. यावेळेला मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, अर्थातच मारायचा होता ऑन साईड, परंतु यावेळेला पूर्णतः मिस होतोय. स्विंग अँड मिस, डॉट चेंडू येतोय. धावफलक आहे 49, एक गडी बाद आणि चौथं षटक मार्गस्थ असताना यावेळेला 6 षटकांचा सामना आहे. अजून पुण्याच्या एकदा सागर तयार. यावेळेला फुलालेनचा चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र सरळ लॉफ्ट केलाय. काय क्लास स्ट्रोक होता. यावेळेला मात्र येतोय षटकार, खडखडीत षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मेरी जान सागर आंबरे, सूरज आंबरे, संदीप मालकर, प्रशांत आंबरे, उमासरे, कदम बाबा, रवी शिंदे, सुहास आंबरे, संजय आंबरे, बाबले आंबरे, सुमित आंबरे, अनंत गायकवाड, तसेच स्वयंसेवक आपण पाहतोय सोहम आंबरे, यश शिर्के, सात्विक शिंदे, नन्या आंबरे. तर यांनी नक्कीच या स्पर्धेची जी आपण पाहतोय शोभा खऱ्या अर्थाने वाढवलेली आहे, कारण यांच्या योगदानातून जे मोठं भव्य दव्य आयोजन आहे ते यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आणि यांच्या योगदानातून साकार झालेलं आहे. पुण्याच्या मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र चेंडू आदळतोय पायावर. पंचांकडे जरूर दाद मागितली गेली, परंतु पंच मात्र आपला निर्णय तटस्थ देत आहेत. हेच कारण पाहतोय आपण पंच मायबाप आहेत आणि एक मोठे पंच आपल्या फौजेमध्ये तयार आहेत. एक नक्कीच चांगले आपले पंच गेले 3 दिवस सातत्याने ते पंचांची भूमिका चोखपणे पार पाडताना यावेळेला मात्र एक लेगबायच्या स्वरूपात, तसेच प्रशांत आंबरे जे आयोजक आहेत त्यांचं सुद्धा योगदान लाभलेले या स्पर्धेसाठी. पुण्याच्या एकदा तयार मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाज गणेश. यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने 2 चेंडूची फेक जरूर झाले आणि चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय, कारण एक लेगबायचं जरूर धाव आली होती, परंतु मी असं म्हणेन 2 चेंडू जी फेक केली चांगल्या प्रतीचे चेंडू होते. आता सुद्धा फेक जी केली होती ते आपटल्यानंतर चेंडू बाउन्स झाला होता, थोडासा डोक्याच्या रेंजमधून जरूर गेला होता. पंचांनी एक इशारा दिला आहे, वॉर्निंग जरूर असेल, परंतु यावेळेला पुण्याचे तयार गोलंदाज गणेश. यावेळेला काय चेंडू आहे ते तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. सचिनजी शिंदे इथे उपस्थित आहेत. शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र आंबरे हे इथे उपस्थित आहेत. त्यांनी स्टेजवर यायची कृपा करायची. तर समीकरण आहे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24 धावा. यावेळेला मात्र पुन्हा चक्का ऑन द राईज गोलंदाजी करतोय. मी असं बडेन चेस मध्ये फेकण्यात यशस्वी होतोय. चेस वरून गोलंदाजी करतोय, म्हणजेच कोणतेही स्ट्रोक मारायचं म्हटलं तर नक्कीच अवघड जातंय फलंदाजाला. फलंदाज संदेश यावेळेला मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय पूर्णतः बीट केलं जातंय, पूर्णतः चकवलं जातंय या गोलंदाजाने. अर्थातच गणेशने चांगली गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला पुण्याच्या तयार आहे पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करताना. यावेळेला मात्र पाहतोय उडवलाय चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून, अर्थातच अप्पर कट म्हणावा लागेल. यावेळेला चेंडू जातोय सरळ पायाने. अक्षय मात्र पायाने चेंडू सीमा पार धाडतोय. यावेळेला मी असं म्हणेन अक्षय फुटबॉल खेळत होता की काय, आणि सरळ चेंडू जातोय तो मात्र
आता बिघडून जातोय बाळू, कारण 7 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. ओपन ग्राउंड आहे, ओपन ग्राउंडमध्ये या धावा कठीण नसतात, कारण परंतु हा जो चौकार आहे तो मी असं म्हणेन वेलकम चौकार होतो. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 4 धावा बहाल केल्या गेल्या अक्षयने. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाला आपल्या गोलंदाजीला खूप साथ द्यावा लागेल. यावेळेला मात्र मारायचा होता लेग साईडला, चेंडू जातोय, पायावर आदळतोय संदेश पार्टेचा, आणि यावेळेला मात्र संदेश पार्टे धाव घेण्यात अयशस्वी होतोय, कारण थांबवतोय, त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीये. त्याला चान्स द्यायचा आहे, तो म्हणजेच समोरचा एक जबरदस्त आक्रमक खेळाडू अनुराग आहे, त्याला स्ट्राईकवर आणायचं आहे. कारण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 20 धावांची आवश्यकता असेल. तसेच बिपिन आंबरे आयोजक आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेत नक्कीच मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. सहभाग त्यांचा आहे या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा, 20 धावा 6 चेंडू असं समीकरण. मित्रांनो, 6 चेंडू म्हटलं की 36 धावा सुद्धा होतात. 6 चेंडूंमध्ये कधी कधी 6 धावा होणं अशक्य होतं, कधी कधी 6 चेंडूंमध्ये निर्धाव 6 चेंडू फेकले गेलेले आहेत या क्रिकेट विश्वामध्ये. म्हणजेच क्रिकेट हा मित्रांनो एक जबरदस्त असा रंग बदलणारा खेळ आहे. कोणत्याही क्षणी कसा रंग बदलेल हे सांगता येत नाही. सध्या 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तसेच सन्माननीय मंगेश आंबरे आणि मयूर आंबरे यांचं सुद्धा हे मोठं सहभाग आहे या स्पर्धेमध्ये, तर नक्कीच त्यांचं सुद्धा नक्कीच कौतुक आहे आणि फार मोठं त्यांचं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. तर पुण्याच्या एकदा मैदानामध्ये एक रंगतदार लढत पाहतोय आपण. 6 चेंडूंमध्ये 20 धावा असताना यावेळेला अनुराग आहे फलंदाजीसाठी. चेंडू मिस होतोय, गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. यावेळेला जे 4 धावा त्यांनी बहाल केल्या होत्या क्षेत्ररक्षणामध्ये, तर यावेळेला गोलंदाजीची धुरा सांभाळताना त्याला ते मात्र चेंडू मध्ये नक्कीच कव्हर करावा लागतील. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना मित्रांनो, परंतु 5 चेंडू व्यावसायिक क्रिकेटपटू आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत, दोन्ही संघांमध्ये भरलेले. आणि यावेळेला व्यावसायिक क्रिकेट काय असतं त्याचे नक्कीच चुनूक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुण्याच्या तयार अक्षय. अनुरागसाठी पुण्याचे मिस चेंडू, डान्सिंग डाऊन विकेट मारण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीजचा वापर जरूर केला होता, परंतु पूर्णतः बीट केलं ते अक्षयने. अक्षयने त्याला पाहिलं की हा थोडासा पुढे येतोय, थोडासा मागा टप्प टाकला, लो ठेवला चेंडू, आणि यावेळेला मात्र गॅदर करतोय यष्टीरक्षक प्रथमेश पवार अर्थात नाना. तसेच महेश आंबरे फौजी, अर्थातच आपले सॅल्यूट आहे त्यांना, कारण आपण जे सुरक्षित आहोत ते आपल्या या सैनिकांमुळं, आणि तेच फौजी आहेत ते मात्र उपस्थित आहेत, तर नक्कीच त्यांचंही कौतुक. तर प्लीज त्यांना मी इन्व्हाइट करेन आणि त्यांना आमंत्रण देतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याला व्यासपीठावर बोलवलं जातं आहे, नक्कीच आपला सन्मान केला जाईल आणि आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तर आपण पाहतोय एक यावेळेला मात्र 2 धावा जरूर येत आहेत. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. प्लाझ्मा पेंट्सचे विशाल शिंदे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं ही सहर्षाचं स्वागत आहे. प्लाझ्मा पेंट्सचे विशाल शिंदे हे सुद्धा आलेले आहेत. तर यावेळेला आपण पाहतोय एक मोठा स्ट्रोक येतोय, सरळ 6 धाव्यांसाठी षटकार, खणखणी षटकार पाहतोय. या गावचे फौजी आमचे बंधू पिंट्या आंबरे यांचा आज वाढदिवस आहे असं कळतंय. आमच्या शिवसेना शाखा आवासीच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो ही आमच्या केदारनाथच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवसेना युवा सेना शाखा आवासीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. किती स्कोर? धन्यवाद. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता, म्हणजे 2 षटकार, कारण कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा हा नियम आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. कारण 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर पाहूया, एक षटकार जरूर आलाय, कारण 3 चेंडूंमध्ये 18 धावा हव्या होत्या, तर एक षटकार जरूर आला अक्षरच्या या गोलंदाजीतून. यावेळेला मात्र पाहतोय एक खणखणीचा लॉंग ऑन मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ येतोय, पूल केला आणि हा सक्सेसफुल 6 धाव्यांसाठी षटकार. तेरा धमाका मेरा. आला तर अजित आंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हो, सन्माननीय आपले आवासी गावचे शाखा प्रमुख आहेत अजित आंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख सुद्धा आहेत. तर नक्कीच तसेच सन्माननीय स्पर्धेचे प्रमुख आपण पाहतोय
श्री SK जी आंबरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर षटकार आला म्हणजेच एक चेंडू 6 धावांची आवश्यकता, रंगतदार सामना. आणि जे हार्टचे पेशंट असतील, ज्यांना हृदयाचा जर रोग असेल तर त्या 4 धावा जर आल्या तर मात्र सामना नक्कीच जिंकला जाईल. तोच तसेच सन्माननीय पालांडे काका यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक षटकार मारा, 1500 रुपये घेऊन जा, परंतु सामना सुद्धा विजयी ठरेल. तसेच सन्माननीय भार्गव शेठ यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तब्बल 2000चं, म्हणजे एक चेंडूची किंमत अर्थात एक षटकाराची किंमत मी म्हणेन 2000 तब्बल रक्कम वाढत चालली मित्रांनो. एक चेंडू 6 धावा. यावेळेला मात्र मिस होतोय. अक्षय मात्र आपला विजयी साजरा करतोय हात फैलावून. यावेळेला नक्कीच एक मोठं दडपण होतं, कारण एक चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना चेंडू डॉट फेक केले. आणि यावेळेला 1000 रुपयाचं पारितोषिक, जरूर 3000 रुपयाचं पारितोषिक इथे लागलं होतं अर्थातच या एका षटकारासाठी, परंतु षटकार मात्र चुकला आणि यावेळेला मात्र प्राइस सुद्धा चुकलेलं आहे. तर आपण पाहतोय एक नक्कीच या आपण शिवसेना युवा सेना शाखा आवाशी भगवा चषक 2021 मध्ये आपण पाहतोय स्वर्गीय हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली होती आणि केलेली आहे. तर आपण आजचा हा 3रा दिवस होता, उद्या 4था दिवस आहे, अंतिम दिवस आहे. तर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय आपले खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री SK आंबरे, श्री प्रकाश श्रीपत आंबरे, शशिकांत आंबरे, राज आंबरे, आबा साने, संजोग आंबरे, अजित